तुमचं नाव सांगा. माझं नाव विठ्ठल रामचंद्र रामपंडे, राहणार आरळ. आपल्या अन्नपूर्णा देवीची स्थापना कधी झाली? अन्नपूर्णाची स्थापना ओंकारनाथ देवांनी 1947ला स्थापना केली. अगोदरची कालंका मातेचं विसर्जन करून त्यांनी 4 वेदाची अन्नपूर्णा माता स्थापन केली. आणि देवस्थान हे प्राचीन आहे ना? खूप प्राचीन आहे. त्याचा इतिहास सांगायचा तर आता काही जुने लोक सांगतात की हेमाडपंथी मंदिर खूप प्राचीन आहे. जवळपास 500-600 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि महादेवाचं मंदिर पण प्राचीनच आहे ना? महादेव आणि अन्नपूर्णा मातेचं हे सोबतच मंदिर आहे. हेमाडपंथीचं बांधकाम आहे, खूप प्राचीन मंदिर. फक्त आता बाहेरचं थोडं काम नवीन करण्यात, डेकोरेट जे झालेले नंतर रामदेव पाटलाच्या हातात झालेले काम. आणि इथं महाप्रसाद कार्यक्रम असते ना? इथं आता नवरात्रीमध्ये 9 दिवस 2-3 हजार लोकांचा महाप्रसाद इथं तयार होतो. आणि एरवी 12 महिने पण जरी भक्त आले तरी रोज 100-200 लोकांचा अन्नपूर्णेचा प्रसाद त्यांना भेटतो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आतमध्ये आल्यावर खूप प्राचीन बांधकाम आहे. मित्रांनो, ही वृक्ष संपूर्ण दगडी आहे. संपूर्ण काम मित्रांनो दगडी आहे. महाराज ब्लॉगिंग, हा ब्लॉग. मागाल तुम्ही व्हिडिओ करायला. पाहू शकता मित्रांनो, संपूर्ण आतमध्ये प्राचीन बांधकाम आहे. काम करायचं म्हणजे काम केलं चांगलं वाटतं. समोर काय महादेव आहे. आता मित्रांनो आपण महादेवाचं दर्शन करणार आहोत. महादेव मित्रांनो, महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, तुम्हाला दाखवतो नंतर. आधी महादेवाचं दर्शन करणार आहोत. मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही नंदी आहे. मित्रांनो खूप प्राचीन आहे, काळ पाषाणामध्ये आहे. मित्रांनो पाहू शकता हे जात आहे मित्रांनो. आणि नंदी आहे मित्रांनो. नंदीचं खूप दुरावस्था झालेली आहे. रात्रीच म्हटलं आता इकडं भागवत लावून दिलं नाही, यायला तिकडे जाऊच द्यायचं नाही. मित्रांनो खूप पुरातनकालीन पिंड आहे. मित्रांनो महादेवाचं मंदिर आहे. आतमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही. घेऊ नको वाहन नाही पैसे लागले. समोर मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप प्राचीन मूर्ती आहेत मित्रांनो. इथं
समोर खूप प्राचीन आहेत मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. काही छोटे आहेत, काही मोठे आहेत मित्रांनो. खूप दुरावस्था झालेली आहे. 4 महिने 6-8 महिने तर लावली एका गोष्टीला. वापस आज आता कसं आहे, मॅडमला सांगितलं मी पण ते माझ्या फोटो असल्याने त्याला माहिती, मग त्याला वाटतं गिऱ्याच्या किती जोरात फोटो येतात. मित्रांनो 4 वाजता महाप्रसाद कार्यक्रम आहे. काकडीची भाजी बनवतात ना, काकडीची भाजी बनवतात मित्रांनो. वरण भात चपाती आहे, काकडीची भाजी आहे मित्रांनो स्पेशल. महाप्रसादाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. नवरात्र म्हणजे नवरात्र सुरू झालेली आहे मित्रांनो. तर रोज असते ना महाप्रसादाचा कार्यक्रम, रोज असते मित्रांनो. तुम्ही आरळा येऊन अन्नपूर्णा देवीचा महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता. माहिती थोडी